नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल प्रोडक्शन हे बायोमास युटिलायझेशनचा वापर करून कसं केलं जातं आणि याच्यामध्ये जे काही ॲग्रिकल्चर वेस्ट असतात किंवा जे काही ऑर्गॅनिक मटेरियल असतात ते क्लीन रिन्युएबल इथेनॉलमध्ये कन्व्हर्जन त्याचं केलं जातं आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून वेगवेगळ्या प्रोसेसचा वापर करून हे जे काही सस्टेनेबल फ्यूल आहे ते प्रोड्यूस केलं जातं बायोमास युटिलायझेशनपासून. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जी प्रोसेस आहे ती आपण पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे ग्लोबल क्रायसिस सध्याला येणार आहेत म्हणजे जो 2050पर्यंत जर आपण पाहिलं तर जे ग्लोबल कमिटमेंट डेडलाईन दिली गेली आहे, कारण की जे एनर्जी चॅलेंजेस आहेत ते खूप प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि जे काही फॉसिल फ्यूलचं जे काही डिप्लेशन आहे ते जास्त वाढले किंवा जे ऑइलचे जे प्रायसेस वगैरे आहे ते कमी जास्त वगैरे होत असतात, आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे एक अल्टरनेटिव्ह रिन्युएबल सोर्स प्रोड्यूस करणं हे खूप गरजेचं आहे, कारण की 80% जे काही फॉसिल फ्यूलवरती आपण सध्याला ग्लोबल एनर्जी आहे ते डिपेंड आहे. त्यामुळे जे काही ट्रेडिशनल एनर्जी सोर्सेस वगैरे आहे ते काय करतात, एन्व्हायरमेंटल जे काही डिग्रेडेशन असेल किंवा जे इकॉनॉमिक जे इन्स्टेबिलिटी आहे ते क्रिएट करतात. त्यामुळे काय होतं, जे पोल्युशन तर वाढतं आहे, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस तर वाढतो आहे या ट्रेडिशनल एनर्जी सोर्सेसमुळे. पण जर आपण बायोमास डिराइव्ड जे का अल्कोहोल आहे हे एक सोल्युशन त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो, कारण की हे जे सोल्युशन जर आपण वापरलं तर त्याच्यामुळे जे काही जास्त प्रमाणात जो काही फॉसिल फ्यूलवरती जो काही डिपेंडंट आहे तो कमी करता येईल आणि जे काही डेडलाईन वगैरे दिली गेली आहे तीसुद्धा जे काही रिन्युएबल सोर्स जे काही संपणार वगैरे आहे किंवा जे डिप्लेशन होतं आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ते चॅलेंज वगैरे आहे ते कंट्रोल करण्यामध्ये उपयोगात येऊ शकतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं जे काही बायोमास जे काही हे एक रिन्युएबल रिसोर्सेस आपल्याला माहिती आहे हे ऑर्गॅनिक मॅटरपासून प्रोड्यूस केलं जातं, जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये असतात ते जे की एका अल्कोहोल फ्यूलमध्ये सस्टेनेबल फ्यूलमध्ये कन्व्हर्ट केलं जातं, जे की फॉसिल फ्यूलचं रिन्युएबल सोर्स आपण पाहू शकतो. आणि हे जे काही कार्बन न्यूट्रल आपला रिसोर्स आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला जे काही ॲग्रिकल्चर वगैरे असतील किंवा फॉरेस्ट्री ऑपरेशन वगैरे असेल त्याच्यापासून जे काही फूड स्टॉक वगैरे आहे तो आपण कलेक्ट करता येऊ शकतो. जे काही प्लांट्स हे काय आहे CO2 ॲब्सॉर्ब करतात त्यांच्या ग्रोथमध्ये, त्यामुळे जे काही इमिशन आहे CO2चं ते बॅलन्स होऊ शकतं. आणि ही जी टेक्निक आहे ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, म्हणजे याच्यामध्ये वेस्ट मटेरियल जे काय आहे ते युटिलाइज करून जे काही एक रिन्युएबल सोर्स जो काय आहे तो प्रोड्यूस केला जातो त्याच्यामुळे, आणि याचं ते डिस्पोजेबल कॉस्ट जो काय आहे तो रिड्यूस याच्यामुळे होत असतो. त्याच्यानंतर डायव्हर्स बायोमास जे काही सोर्सेस आहे म्हणजे ॲग्रिकल्चर वेस्टमध्ये जर आपण पाहिलं, जे ॲग्रिकल्चर म्हणजे शुगर कॅनचे बॅगेजेस वगैरे असतील, जे काही अबंडंट सेलोजेनिक मटेरियल आहे ते आपण याच्यासाठी अल्कोहोल प्रोडक्शनसाठी म्हणजे इथेनॉल प्रोडक्शनसाठी वापरू शकतो. तसंच जर आपण पाहिलं जे काही फॉरेस्ट्री रेसिड्यू आहे त्याच्यामध्ये जर जे काही पालापाचोळा आहे, झाडांचे जे काही पानं वगैरे आहे, तसंच लाकूड वगैरे आहे ते सस्टेनेबल म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेल्युलोज कंटेंट जे काय आहे ते आपण याच्यासाठी वापरू शकतो. आणि याच्यामुळे जे काही वेगवेगळे जे काही फॉरेस्ट मॅनेजमेंटमध्ये जे काही प्रॅक्टिसेस वगैरे चालतात त्याच्याद्वारे जे काही बायोमास आपण कलेक्ट हे करू शकतो. तसंच एनर्जी क्रॉप म्हणजे जे काही वेगवेगळे जे काही क्रॉप्स आहेत ते बायोमास यील्ड जे क्रॉप्स असतात म्हणजे जे त्याच्यामध्ये सेल्युलोजची ॲक्टिव्हिटी जास्त असते अशासुद्धा क्रॉप आपण ग्रो करून ते आपण बायोमास युटिलायझेशनमध्ये यूज हे करू शकतो. तर असे डायव्हर्स सोर्सेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बायोकेमिकल कन्व्हर्जन कसं होतं जे बायोमासचं इथेनॉलमध्ये, ते आता आपण सर्वात पहिल्यांदा जे काही सेल्युलोज रिच बायोमास आहे ते इथेनॉलमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी जे काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, जे की फर्मेंटल शुगरमध्ये त्याचं ब्रेकडाऊन हे केलं जातं आणि याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम जे काय आहे ते प्रोसेस कॅरी आउट करत असतात. तर हे जे एन्झाईम कोण प्रोड्यूस करतं, मायक्रो ऑर्गॅनिझम, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावरती ॲक्ट होतात बायोमासवरती. त्याच्यानंतर त्याचे जे इथेनॉल वगैरे आहे, मिथेन वगैरे आहे, बायोगॅस वगैरे आहे ते तिथं प्रोड्यूस केले जातात. तर पहिली ट्रीटमेंट आहे प्री ट्रीटमेंट. त्याच्यामध्ये काय केलं जातं, ॲसिड ट्रीटमेंट केलं जातं किंवा स्टीम एक्सपोजन केलं जातं, जेणेकरून जे काही लिग्निनचं स्ट्रक्चर असतं ते ब्रेकडाऊन होतं. दुसरं आहे एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस, म्हणजे याच्यामध्ये जो काही सेल्युलोज एन्झाईम जो आहे तो सेल्युलोजला फर्मेंटेबल ग्लुकोजमध्ये किंवा फर्मेंटेबल शुगरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर शुगर लायब्रेशन,
म्हणजे याच्यामध्ये जो काही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे तो सिम्पल शुगरमध्ये ट्रान्सफॉर्म हा केला जातो, जेणेकरून त्याचं फर्मेंटेशन हे होऊ शकतं. तर 3 मेन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा लिग्निनचं स्ट्रक्चर ब्रेकडाऊन होतं. दुसऱ्यांदा जे काही सेल्युलोज एन्झाईम आहे तो सेल्युलोजला फर्मेंटेबल ग्लुकोजमध्ये किंवा शुगरमध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे सिम्पल शुगरमध्ये कन्वर्ट होतात, ट्रान्सफॉर्म होतात, जेणेकरून फर्मेंटेशनसाठी ते यूज होऊ शकेल. त्याच्यानंतर जे काही ॲडव्हान्स फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, पुढची जी प्रोसेस पहिली झाली बायोलॉजिकल, दुसरी आहे ॲडव्हान्स फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये मॅक्रोबियल कॅटलिस्टचा वापर हा केला जातो, जे की इंजिनिअरिंग जे ईस्ट स्ट्रेन असतील किंवा जे बॅक्टेरिया असतील जे की शुगरला इथेनॉलमध्ये कन्वर्ट करू शकतील असे जे काही बॅक्टेरिया आहे त्याचा वापर केला जातो. म्हणजे एका बायोरिॲक्टरमध्ये किंवा एखाद्या पूर्ण जे पॅक जो स्टीम असेल किंवा एखादा पॅक जो पूर्ण एक डब्बा असेल त्याच्यामध्ये जो हे जे बायोमास आहे ते तिथे टाकलं जातं. त्याच्यावरती जो काही आपण इंजिनियर म्हणजे जो स्पेसिफिक इथेनॉलला प्रोड्यूस करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, म्हणजे शुगरला इथेनॉलमध्ये कन्वर्ट करणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते आपण त्याच्यात इम्प्लांट करायचे. बॅक्टेरिया असतील, ईस्ट्रेन असतील, जे की शुगरला इथेनॉलमध्ये कन्वर्ट करतात. आणि त्याच्यामध्ये जे की मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते C6 आणि C5 शुगर हे प्रोसेस करतात, जेणेकरून डायव्हर्स जो काही मॅक्झिमाइज जो यील्ड आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एक्झाम्पल जर आपण पाहिलं, ग्लुकोज फर्मेंटेशनसाठी आपण सायक्लोमॅसिस सेरिव्हिसी वापरू शकतो. तसंच झायनोमोमस मोबिलिस हा जो काय आहे त्याची इफिशियन्सी इन्हान्समेंट करण्यासाठी काम करतो. आणि जे काही जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे ॲज अ कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट म्हणून उपयोग हे केले जातात. पहिलं जे काय आहे त्याच्यामध्ये बायोलॉजिकल आपण पाहिलं. दुसरं आहे मॅक्रोबियल कॅटलिस्ट. याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर करून इफेक्टिवली जे काही शुगर आहे ते कन्वर्ट केलं जातं इथेनॉलमध्ये. आणि हे जे काही बायोरिॲक्टर आहे किंवा जे काही ही कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे तुम्ही फोटोमध्ये पाहत असाल, तर हे जे स्ट्रक्चर आहे त्याला मेंटेन करण्यासाठी म्हणजे प्रोसेस ऑप्टिमाइज करण्यासाठी वेल मेंटेन सिस्टीम ही लागते. आणि ह्या वेल मेंटेन सिस्टीममध्ये टेम्परेचर कंट्रोल असलं पाहिजे. pHचं जे काही मॅनेजमेंट आहे ते ॲक्युरेट असलं पाहिजे, कारण की जर pH जर फ्लक्च्युएट होतं आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा ग्रो होऊ शकत नाही. कारण की एखाद्या स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो करायचं असेल त्याला तर स्पेसिफिकच pH लागतो, स्पेसिफिकच टेम्परेचर लागतं, जेणेकरून तो तिथं ग्रो होऊ शकेल. तसंच ऑप्टिमल फर्मेंटेशन कंडिशन मॉनिटरिंग तिथं असलं पाहिजे, जेणेकरून मॅक्झिमाइज अल्कोहोलचं प्रोडक्शन हे तिथं यील्ड हे होऊ शकेल. तर अशा वेगवेगळे जे काही फॅक्टर आहे, टेम्परेचर असलं, pH असलं, मॉइश्चर असलं, हे ऑप्टिमल असलं पाहिजे. हे मॉनिटरिंग कंटिन्युअसली तिथं झालं पाहिजे. कंटिन्युअसली जर मॉनिटरिंग तिथं होत असेल तर ते जे काही अल्कोहोल प्रोडक्शन आहे ते ॲक्युरेटली आणि एकदम सेफली होतं नाही. आणि हे जर पॅरामीटर जर थोडेफार जर फ्लक्च्युएट झाले, थोडेफार जर कमी जास्त झाले किंवा जास्त झाले, त्याच्यामुळे सुद्धा फर्मेंटेशनवरती प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अल्कोहोल प्रोडक्शन हे बरोबर होणार नाही. त्याच्यानंतर जे इथेनॉल आहे ते डिस्टिलेशन प्युरिफिकेशनसाठी वापरलं जातं. प्रायमरी डिस्टिलेशन जर आपण पाहिलं तर 50 to 60% कॉन्सन्ट्रेट हे सेपरेट केलं जातं मल्टिपल कॉलम सिस्टीममध्ये. त्याच्यानंतर डिस्टिफिकेशन म्हणजे जे काही ॲडव्हान्स फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असतात त्याच्यामधून इथेनॉलचं 95 to 96% इथेनॉल हे कॉन्सन्ट्रेशन डिस्टिल किंवा सेपरेशन प्युरिफिकेशन हे केलं जातं. त्याच्यानंतर डिहायड्रेशन म्हणजे जे मोलेक्युलर सीव्ज असतील किंवा प्री व्हायब्रेशन जे काय असेल वॉटर मॉलिक्यूल असेल ते त्याच्यामधून रिमूव्ह केले जातात आणि एक फ्यूल गेड प्युरिटी आपल्याला मिळते. आणि नंतर जे काही क्वालिटी कंट्रोल म्हणजे जे काही टेस्टिंग वगैरे करणं, फायनल प्रोडक्ट जो बनतो आहे तो त्याचं टेस्टिंग वगैरे करणं हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडं असतं. असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून म्हणजे पहिल्यांदा फर्मेंटेशन नंतर मग प्रायमरी डिस्टिलेशन, मग तिथं प्युरिफिकेशन होतं, सेपरेशन होतं, सेपरेशन झाल्यानंतर डिहायड्रेशन नंतर मग क्वालिटी चेकअप त्याचं केलं जातं. असं पूर्ण अल्कोहोल प्रोडक्शनचा आपल्याला रॉ जो काही फ्लो चार्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ह्या पूर्ण जी टेक्निक आहे जी अल्कोहोल प्रोडक्शन होतं आहे बायोमास युटिलायझेशनपासून त्याचा इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होतो ते आता आपण पाहूयात. हे जे काही बायोमास डेरिव्हेड अल्कोहोल आहे
त्याच्यामुळे जो काही ग्रीन हाऊस गॅस आहे, इमिशन आहे, तो रिड्यूस होतो आहे कम्पेअर टू द फॉसिल फ्यूल. तसंच जे काही क्लायमेट चेंज वगैरे होत आहे, आपण एक एअर क्वालिटी क्लीनर म्हणून वापरू शकतो. 78% जे काही CO2 जे काही रिडक्शन आहे त्याच्यामुळे होतं आहे. तसंच झिरो नेट इमिशन म्हणजे याच्यामधून कोणत्याही प्रकारचं जे इमिशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं जे काही हार्मफुल जे काही प्रोडक्ट आहे ते रिलीज होत नाही आहे. आणि याच्यामुळे जे काही ॲग्रिकल्चर रेसिड्यू आहे ते कन्व्हर्ट होऊन एक व्हॅल्युएबल फ्यूल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळं जे काही ॲग्रिकल्चर जे काही रेसिड्यू आहे त्याचंसुद्धा कन्व्हर्जन हे होतं आहे, वेस्टचं मॅनेजमेंट होतं याच्यामध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोलचं प्रोडक्शन बायोमास युटिलायझेशनमध्ये कसं केलं ते आपण पाहिलं. आपण रॉ जे काही तुझं फ्लोचार्ट आहे तो डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.